हाय स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डिमांड अँड सप्लाय ॲनालिसिस हा जो टॉपिक अभ्यासतो, ह्या टॉपिकमधला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे किंवा नेक्स्ट पॉईंट आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. ओके, मग बघा तो क्वेश्चन. फॅक्टर्स डिटरमाइनिंग डिमांड. त्यामध्ये दोन फॅक्टर्स त्यांनी दिले आहेत. एक म्हणजे म्हणजे दोन फॅक्टर्स, डिमांडचे दोन टाईप्स त्यांनी त्यामध्ये दिलेले आहेत. पहिला आहे ते म्हणजे इंडिव्हिज्युअल डिमांड अँड दुसरं आहे ते मार्केट डिमांड. त्यापैकी आता आपण पहिलं इंडिव्हिज्युअल डिमांडचा अभ्यास करूया. मग बघा, त्याच्या अंडर पहिला पॉईंट आहे इन्कम ऑफ द कन्झ्युमर. त्याच्या अंडर बघा, डिमांड फॉर अ goods is directly related to the income of the consumer. Higher the income, greater the demand for a product and vice versa. इन्कम ऑफ द कन्झ्युमर म्हणजे काय, तर ग्राहकांचं उत्पन्न म्हणजे इन्कम ऑफ द कन्झ्युमर. मग ह्यामध्ये ते काय म्हणत आहेत की चांगल्या वस्तूंची डिमांड ही डायरेक्ट कन्झ्युमरच्या इन्कमशी रिलेटेड असते आणि इन्कम जास्त तेव्हा प्रोडक्टची डिमांड जी असते तीही जास्त असते. हे साहजिक आहे, हे आपल्याला माहितीच असतं की जेव्हा इन्कम जास्त असतं, जेव्हा आपले जे खर्च असतात, आपले जे एक्सपेन्सेस असतात हे आपल्या इन्कमच्या लेवलला असतात. आपले इन्कम जर कमी असेल तर आपले खर्च कमी असतात आणि आपले इन्कम जर जास्त असेल तर आपले खर्च हे जास्त असतात. ओके, त्यानंतर सेकंड नंबरचा पॉईंट बघा, प्राईस ऑफ द कमोडिटी. त्याच्या अंडर बघा, इट इज वन ऑफ द मेन डिटरमिनंट्स ऑफ डिमांड. डिमांड will be more if the price is high and it will be less when the price is high. There is an inverse relationship between price and quantity demanded. प्राइस ऑफ द कमोडिटी म्हणजे काय, तर वस्तूंची किंमत मीन्स प्राइस ऑफ द कमोडिटी. मग ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की हे म्हणजे प्राइस ऑफ द कमोडिटी हे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांडमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जर प्राईस कमी असल्यास डिमांड जास्त असते आणि जेव्हा प्राईस जास्त असते तेव्हा डिमांड कमी होते. डिमांड केलेल्या प्राईस अँड प्रमाण यांच्यात एक इन्व्हर्स रिलेशनशिप असतं. ते इन्व्हर्स रिलेशनशिप म्हणजे काय, तर तेच की जेव्हा एखाद्या वस्तूची प्राईस कमी असते, जेव्हा मार्केटमध्ये जेव्हा एखादी नवीन गोष्ट जर लॉन्च झाली, एखादा नवीन प्रोडक्ट जर लॉन्च झालेला असेल आणि त्या प्रोडक्टची प्राईस जर कमी असेल तर जे आपण कस्टमर्स जे असतो आपण त्या वस्तूकडे अट्रॅक्ट होतो आणि ती वस्तू आपण खरेदी करतो. पण जर त्या वस्तूची प्राईस जास्त असेल तर कस्टमर्स ती वस्तू खरेदी करतात का, केली तरी त्याचं प्रमाण कमी असतं, कमी प्रमाणात खरेदी केली जाते. कारण काय, तर त्याची वस्तू जास्त असते म्हणजे त्या वस्तूची प्राईस जी आहे ती जास्त असते. मग जेव्हा वस्तूची प्राईस जास्त तेव्हा डिमांड कमी आणि जेव्हा वस्तूची प्राईस कमी तेव्हा डिमांड ही जास्त असते. मग एकूणच काय, तर डिमांड ही प्राईसवर डिपेंड असते. तर नेक्स्ट थर्ड नंबरचा पॉईंट बघा, टेस्ट अँड प्रिफरन्सेस. टेस्ट अँड प्रिफरन्सेस म्हणजे चव आणि प्राधान्य. ओके, मग ह्यामध्ये त्याच्या अंडर बघा त्यांनी काय म्हटलं आहे, Demand for many goods depend on the taste and preferences of the people. This factor is a subjective factor. Taste and preferences are also influenced by cultural and historical factors. If people are habituated to a particular goods like coffee, tobacco, fancy cars, etc., demand for such goods is generally high. म्हणजे ह्यामध्ये ते काय म्हणत आहेत की डिमांड ही लोकांची म्हणजे कन्झ्युमर्स, डिमांड ही कन्झ्युमर्सची टेस्ट अँड प्रिफरन्सेस म्हणजेच त्यांची आवड निवड, त्यांची चव ह्या कशा आहेत किंवा म्हणजे जी काही कस्टमर्सची ते आवड निवड असते त्यावर ती पूर्णपणे डिपेंड असते. ही एक सब्जेक्टिव्ह फॅक्टर आहे हा. आणि तसंच टेस्ट अँड प्रिफरन्सेस पण कल्चरल अँड हिस्टॉरिकल फॅक्टर्सवर अफेक्ट करतात. म्हणजे जे आपलं कल्चर असतं, कल्चर मीन्स आपली संस्कृती, म्हणजे आपलं कल्चर अँड हिस्टॉरिकल फॅक्टर्स ह्याच्यावर सुद्धा अफेक्ट केला होतं. म्हणजे जे टेस्ट अँड प्रिफरन्सेसचा इफेक्ट हा आपल्या कल्चर अँड हिस्टॉरिकल फॅक्टर्सवर पण होत असतो. चौथा पॉईंट बघा, प्राईस ऑफ रिलेटेड गुड्स. त्याच्या अंडर बघा, The demand for certain goods depend on the prices and availability of related goods. Some goods are substitutes for each other, while some of others
complementary goods. For example, tea and coffee are substitutes. If the price of coffee increase, the demand for tea will increase. Car and petrol are complementary goods. If the price of petrol increase, the demand for car will be decrease and vice versa. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, प्राईस ऑफ रिलेटेड गुड्स म्हणजे संबंधित वस्तूची किंमत. मग ह्यामध्ये ते काय म्हणतात की पर्टिक्युलर वस्तूची डिमांड ही रिलेटेड वस्तूच्या प्राईस अँड अवेलेबिलिटीवर डिपेंड असते. काही वस्तू या सबस्टिट्यूट्स असतात, म्हणजे एकमेकांना, म्हणजे काही ज्या वस्तू असतात ह्या एकमेकांना सबस्टिट्यूट्स असतात. मग फॉर एक्झाम्पल त्यांनी कुठचं म्हटलं आहे तर टी अँड कॉफी. टी ही अँड कॉफी हे एकमेकांना ऑप्शन्स आहेत. जेव्हा समजा चहाची किंमत जास्त असेल तर आपण कॉफीची डिमांड करतो. जर कॉफीची किंमत त्याने जास्त असेल ठेवलेली तर आपण चहाची डिमांड करतो. बिकॉज चहा आणि कॉफी हे एकमेकांना सबस्टिट्यूट्स असतात, म्हणजे ते एकमेकांना ऑप्शन्स आहेत अवेलेबल. ओके. कार अँड पेट्रोल हे एकमेकांना पूरक वस्तू आहेत. दोन्ही वस्तू ज्या आहेत, कार असेल तर पेट्रोल हवं, जर पेट्रोल आपल्याकडे असेल तर कार हवी. एक गोष्ट जर कोणती आपल्याकडे असेल तर त्याचा काही दुसरी वस्तू जर त्याच्याशी रिलेटेड दुसरी वस्तू आपल्याकडे अवेलेबल नसेल तर त्याचा काही उपयोग नाही आहे. म्हणजेच कार अँड पेट्रोल हे एकमेकांना पूरक असतात. जर आपल्याकडे गाडी असेल तर आपल्याकडे पेट्रोल पण पाहिजे. आपल्याकडे जर पेट्रोल अवेलेबल असेल तर आपल्याकडे गाडी, ती 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर, ते पण हवं असतं. ओके. आता नेक्स्ट 5th नंबरचा पॉईंट आहे तो बघा, फ्युचर एक्सपेक्टेशन्स. त्यामध्ये बघा, इफ द कन्झ्युमर्स एक्सपेक्ट अ राईज इन द प्राईज ऑफ अ गुड इन फ्युचर, डिमांड फॉर इट विल इन्क्रीज नाव. On the other hand, its prices are expected to fall in the future, present consumptions will be postponed. म्हणजेच फ्युचर एक्सपेक्टेशन्स म्हणजे भविष्यातील अपेक्षा मीन्स फ्युचर एक्सपेक्टेशन्स. मग ह्यामध्ये ते काय म्हणत आहेत, जर कन्झ्युमर्सना फ्युचरमध्ये चांगल्या प्राईसच्या वाढीची एक्सपेक्टेशन्स असतील किंवा फ्युचरमध्ये जर प्राईस वाढणार असेल तर त्याची डिमांड ही वाढते. म्हणजे भविष्यात जर प्राईस वाढीची एक्सपेक्टेशन्स असतील तर त्याची डिमांड ही वाढते आणि फ्युचरमध्ये प्राईस खाली येण्याची पॉसिबिलिटी असल्यास प्रेझेंट कन्झम्पशन हे पोस्टपोन केलं जातं. म्हणजे हे एकूणच कॅल्क्युलेशनवर डिपेंड आहे. जर भविष्यात प्राईस वाढत असेल, जर आपल्याला समजलं की बाबा सोन्याचे रेट भविष्यात वाढत आहेत, पण ही गोष्ट आधी समजत नाही, पण एक जर आपल्याला अंदाज असेल की भविष्यात बाबा सोन्याचे रेट वाढत आहेत, मग लोक आधीच सोनं खरेदी करून ठेवतात. पण जर लोकांना हे माहिती झालं असेल की नाही बाबा भविष्यात सोन्याचे रेट कमी होणार आहेत, मग आपण आधीच सोनं घेऊन ठेवतो का? नाही. मग आपण वाट बघतो की भविष्यात बाबा सोन्याचे रेट कमी होणार आहेत, मग आपण जी काही ज्वेलरी शॉपिंग वगैरे आहे ती करायची. मग हे एकूणच कॅल्क्युलेशनवर डिपेंड असतं की कमी जास्त प्रमाण कधी होतं आहे कधी नाही, ह्यावर त्या गोष्टी डिपेंड असतात. आता नेक्स्ट 6 नंबरचा पॉईंट आहे इफेक्ट ऑन ॲडव्हर्टाइजमेंट. त्यामध्ये बघा, ॲडव्हर्टाइजमेंट हॅज अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन द कन्झम्पशन ऑफ द पीपल इन द मॉडर्न डेज. डिमांड फॉर सर्टन गुड्स लाईक सोप्स, शॅम्पू अँड ड्युरेबल गुड्स लाईक टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर etc. आर इन्फ्लुएन्सिंग बाय ॲडव्हर्टाइज कंबाईन. म्हणजे ॲडव्हर्टाईज हा एक खूप पॉप्युलर गोष्ट आता झालेली आहे. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचं मार्केटिंग करायचं असतं तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ॲडव्हर्टाईज. त्या गोष्टीची ॲडव्हर्टाईज होणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि आताचे जे हे म्हणजे हा जो पिरियड आहे इट्स अ मॉडर्न डेज. पूर्वी असं नसायचं. पूर्वी टेक्नॉलॉजी किंवा एवढ्या डेव्हलपमेंट्स नव्हत्या, पण आता टेक्नॉलॉजी आल्या आहेत, बेटर टेक्नॉलॉजीज आल्या आहेत. डेव्हलपमेंट्स सर्व्हिसेसमध्ये खूप एक प्रोग्रेसिव्हपणा ज्याला आपण म्हणतो तो आताच्या ह्या नवीन युगात आलेला आहे. हा पूर्वी अशा पद्धतीची सिस्टीम किंवा हा पिरियड पूर्वी नसायचा. मग सध्याच्या या मॉडर्न डेजमध्ये लोकांच्या वापरावर ॲडव्हर्टाइजमेंटचा इम्पॅक्ट हा जास्त आहे. इम्पॅक्ट म्हणजे लोक ॲडव्हर्टाईजकडे जास्त ॲट्रॅक्ट होतात. त्याचा परिणाम, इम्पॅक्ट म्हणजे परिणाम, त्याचा परिणाम जास्त आहे. म्हणजे आजकाल आपण बघतो जेव्हा मार्केटमध्ये एखादं नवीन प्रोडक्ट येतं
तेव्हा टी व्हीवर, न्यूजपेपरला किंवा बॅनर्स जिथे तिथे त्याची ॲडव्हर्टाईज केली जाते आणि ती ॲडव्हर्टाईज केल्याने कस्टमर्स त्याच्याकडे ॲट्रॅक्ट होतात. सो ह्याचा म्हणजे ॲडव्हर्टाईजचा इम्पॅक्ट लोकांवर जास्त प्रमाणात पडलेला हा दिसतो. आणि आपल्या प्रोडक्टचं जर मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे, आपला प्रोडक्ट जास्तीत जास्त विकला गेला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर ॲडव्हर्टाइजमेंट ही खूप मस्ट आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट, आपण इंडिव्हिज्युअल डिमांड बघितलेला आहे. आता आपण त्यातलाच नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे मार्केट डिमांड. त्यामध्ये बघा पहिला पॉईंट त्यांनी दिला आहे चेंज इन वेदर. त्याच्या अंडर बघा अकॉर्डिंग टू चेंज इन वेदर the demand for certain goods will change. For example, during the summer season, demand for cold drinks, air conditions, etc. will be more, and during winter season, the demand for woolen cloth will be more. म्हणजेच काय, ह्यामध्ये ते काय म्हणतात की चेंज इन वेदर म्हणजे हवामान चेंज होणं. वेदर म्हणजे हवामान. मग वेदर चेंज म्हणजे वेदर चेंजनुसार डिमांडसाठी योग्य वस्तू हे चेंज होतात. म्हणजे हवामान काय आहे त्यावर डिमांड डिपेंड असते. म्हणजे जर थंडी असेल तर थंडीमध्ये आपण AC किंवा कूलर अशा वस्तूंसाठी डिमांड केली जाते का? नाही. जेव्हा थंडी असते तेव्हा ब्लँकेट्स वगैरे किंवा स्वेटर्स हे जे आहे ह्याची डिमांड जास्त असते. तसंच समर वेकेशनमध्ये आपण ब्लँकेट घेऊन झोपू का, किंवा ब्लँकेट्स किंवा काय म्हणतात ते तुमचं स्वेटर ह्या गोष्टींची डिमांड किंवा रेनकोट ह्या गोष्टींची डिमांड आपण समर वेकेशनमध्ये करतो का? नाही. मग त्या वेकेशनमध्ये कोणत्या गोष्टींसाठी जास्त डिमांड केली जाते? तर कोल्ड्रिंक्स आहेत, एअर कंडिशन्स म्हणजे AC, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्यांची डिमांड केली जाते. म्हणजे डिमांड मागणी जी आहे ही वेदरवर पण खूप इफेक्ट करते किंवा वेदरनुसार डिमांड केली जाते. कोणतं वेकेशन आहे त्या वेकेशननुसार, समर वेकेशन, विंटर वेकेशन, मग त्या वेकेशननुसार डिपेंड असतं की कोणती मागणी ही मार्केटमध्ये जास्त केली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे चेंज इन फॅशन. त्यामध्ये बघा द डिमांड फॉर गुड्स विल बी मोर इफ इट इन फॅशन अँड वाईज वर्षा. हे तुम्हाला माहीत असणार. चेंज इन फॅशन सध्या आपण बघतो की हे जे युग आहे हे फॅशनेबल युग आहे. हा फॅशनेबल ही जनरेशन आहे. आता फॅशनला खूप महत्त्व दिलं जातं. मग चांगल्या फॅशनमध्ये डिमांड ही जास्त असते. जेव्हा मार्केटमध्ये एखादी नवीन फॅशनेबल गोष्ट आली असेल, एखादी नवीन फॅशनेबल साडी किंवा एखादं न्यू पॅटर्नमध्ये ड्रेस मटेरियल किंवा रेडीमेड कपडे, फॅशनेबल जीन्स, तेव्हा कस्टमर्स जे असतात ते त्या म्हणजे त्या वस्तूंकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या वस्तूंची डिमांड वाढते. का? कारण आताच्या युगात बाबा हे फॅशन आहे किंवा आता हे जास्त चालतं, मग आपल्याला हे घेतलं पाहिजे, म्हणून जी डिमांड आहे ती वाढते. मग डिमांड ही फॅशनवर पण डिपेंड असते. नंतर थर्ड पॉईंट आहे बघा चेंज इन मनी सर्क्युलेशन. त्यामध्ये बघा इफ सप्लाय ऑफ मनी इज मोर द डिमांड फॉर गुड्स विल बी मोर अँड वाईज वर्षा. म्हणजेच पैशाच्या सर्क्युलेशनमध्ये चेंज म्हणजे चेंज इन मनी सर्क्युलेशन. मग यामध्ये ते काय म्हणतात, जर पैशाचा सप्लाय जास्त असेल तर वस्तूची डिमांड ही जास्त असते. काय म्हटलं आहे त्यांनी, जर पैशाचा सप्लाय हा जास्त असेल तर आपणच म्हणजे आपोआप वस्तूची डिमांड जी काही असते ती पण वाढत जाते, ती पण जास्त असते. तर चौथा पॉईंट आहे बघा चेंज इन द साईज ऑफ पॉप्युलेशन. त्यामध्ये बघा when the size of population increase the demand for various goods and services will go up and vice versa. चेंज इन साईज ऑफ पॉप्युलेशन म्हणजे ते म्हणतात जर लोकसंख्येची साईज म्हणजे जेव्हा लोकसंख्येची साईज ऑफ पॉप्युलेशन वाढेल तेव्हा वेरियस गुड्स म्हणजे वस्तू, गुड्स मीन्स काय, वस्तू. मग जेव्हा लोकसंख्येची साईज ऑफ पॉप्युलेशन वाढेल तेव्हा वेरियस गुड्स अँड सर्व्हिसेसची डिमांड जी असते ती वाढते. पण केव्हा वाढते, जेव्हा साईज ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येची साईज ऑफ पॉप्युलेशन वाढते तेव्हा आपणच जी गुड्स अँड सर्व्हिसेसची डिमांड आहे त्यामध्ये पण वाढ होत जाते. तर पाचवा पॉईंट आहे बघा टेक्नॉलॉजिकल चेंजेस. त्यामध्ये बघा
better technology and new inventions will lead to the production of new goods and services. They will replace old goods, for example TV sets replacing radios, hence demand for new goods will increase. टेक्नॉलॉजिकल चेंजेस म्हणजे आजकाल हे जे युग आहे हे टेक्नॉलॉजीचं युग आहे, कॉम्प्युटरचं सायन्सचं युग आहे, बरोबर. आजच्या जीवनात आपण बघतो की टेक्नॉलॉजीला खूप महत्त्व दिलेलं आहे. कोणतीही गोष्ट असो, आज टेक्नॉलॉजीने कुठचीच गोष्ट अशी नाही आहे जी इम्पॉसिबल आहे. आपण टेक्नॉलॉजीने काय हवं आपल्याला ते घरी बसल्या म्हणजे ज्या काही सर्व्हिसेस असतात ते आपल्याला भेटत असतात. टेक्नॉलॉजीमध्ये इतकी प्रोग्रेस झाली आहे की आपण जगाच्या पाठीवर कुठेही असू तरी एकमेकांशी लाईव्ह कॉन्टॅक्टमध्ये पण राहू शकतो. हा एक बेनिफिट आहे टेक्नॉलॉजीचा. मग ह्यामध्ये पण ते तेच म्हणत आहेत की बेटर टेक्नॉलॉजी अँड न्यू इन्व्हेन्शन्स. इन्व्हेन्शन मीन्स आविष्कार, आविष्कार म्हणजे इन्व्हेन्शन्स. मग बेटर टेक्नॉलॉजी अँड न्यू इन्व्हेन्शन्स न्यू गुड्स अँड सर्व्हिसेसचे प्रोडक्शन होते. काय त्यांनी सांगितलं आहे मी परत सांगते. बेटर टेक्नॉलॉजी अँड न्यू इन्व्हेन्शन्सने न्यू गुड्स अँड सर्व्हिसेसचे प्रोडक्शन होते. रेडिओजना रिप्लेस TV. म्हणजेच काय, पूर्वी रेडिओज म्हणजे एक काहीतरी मोठं असल्यासारखं वाटायचं. आता रेडिओजना कोण एवढं इम्पॉर्टन्स देत नाहीत. किंवा आपल्या घरात जर कोण जुनी माणसं असतील म्हणजे आजी आजोबा वगैरे ह्या जनरेशनची माणसं असतील तर त्यांना आताची जी हे न्यू इक्विपमेंट्स आहेत किंवा ह्या ज्या न्यू मशिनरीज आहेत किंवा टीव्हीमध्ये पण आता खूप प्रकार आलेले आहेत. आता ते जुन्या लोकांना त्याचं महत्त्व नसतं. जुन्या लोकांना रेडिओ वगैरे ह्याचं महत्त्व असतं. कारण जुनी जनरेशन जी होती किंवा आपल्या घरात पण जी जुनी पिढीतली लोकं आहेत त्यांना बातम्यासुद्धा TVवर न ऐकता ते रेडिओवर ऐकतात. कारण पूर्वी TV हा ऑप्शनच अवेलेबल नव्हता. तेव्हा गाणी असो किंवा मॅच असो किंवा तुमचं न्यूज असो हे सगळं रेडिओ. पण आता नाही. आता रेडिओची जागा कोणी घेतली आहे तर TVने घेतलेली आहे. रेडिओला रिप्लेस कोणी केलं आहे तर TVने केलेलं आहे. आता TVज आलेले आहेत. त्या TVजमध्ये पण भरपूर प्रकार आलेले आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट 6 नंबरचा पॉईंट आहे डिस्कवरी ऑफ चीप सबस्टिट्यूट्स. त्यामध्ये बघा अवेलेबिलिटी ऑफ न्यू सबस्टिट्यूट्स will affect the demand for certain goods. For example, supply of polyethylene bags affect the demand for jute bags. म्हणजे का त्यामध्ये ते काय म्हणतात की डिमांड फॉर जुते बॅग्स म्हणजे आता हे जे मी मगाशी बोलली की रेडिओला TV हा ऑप्शन आला आहे. मग इथे पण त्यांनी तेच म्हटलं आहे की स्वस्त पर्याय शोध म्हणजे डिस्कवरी ऑफ चीप सबस्टिट्यूट्स. मग ह्यामध्ये पण त्यांनी तेच म्हटलं आहे की न्यू ऑप्शन्सची अवेलेबिलिटी काही वस्तूंच्या डिमांडवर अफेक्ट करतात. म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की पूर्वी रेडिओ असायचं पण आता रेडिओला रिप्लेस कोणी केलं आहे तर TVने केलं. इथे पण सेम आहे. पूर्वी म्हणजे पाटीच्या पिशव्या असायच्या पण आता पिशवी हा प्रकार खूप कमी आहे. रादर मी म्हणेन नाहीच आहे. आता पिशव्यांच्या बदली कोणत्या प्रकार आले आहेत तर बॅग्स जे आहेत त्याचा प्रकार आता जास्त आलेला आहे. म्हणजे पॉलिथेन्सच्या ज्या बॅग्स आहेत ह्या बॅग्सचा जो सप्लाय आहे हे सप्लाय आता जास्त प्रमाणात होताना दिसतं. पिशव्या वगैरे हे सगळं आता संपुष्टात आलेलं आहे, संपलेलं आहे. आता पिशव्या हा प्रकार कोणी यूज करत नाही. रादर आता प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे जे असतात साध्या त्याच्यावर पण गव्हर्नमेंटने बंदी घातलेली आहे. तर लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट इफेक्ट. आपण ॲडव्हर्टाइजमेंट हा पॉईंट इंडिव्हिज्युअल डिमांडमध्ये पण अभ्यासलेला आहे. इथे पण त्यांनी तो पॉईंट दिला आहे. मग बघा द डिमांड फॉर व्हेरियस गुड्स इज significantly influenced by advertisement at present. A precedent combined will influence the customers and increase the demand for such goods. म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंट अफेक्ट सध्या ॲडव्हर्टायझिंगच्या वस्तूच्या डिमांडवर बराच इफेक्ट होतो. म्हणजे कंपनीज या कस्टमर्सवर म्हणजे सक्ती करतात आणि वस्तूंची डिमांड वाढवतात. म्हणजे कंपनीज जे असतात ते एका प्रकारे ब्लॅकमेल करत असतात.
की आमचं प्रोडक्ट घ्या तुम्ही, तुम्हाला हा बेनिफिट होईल, असं होईल तसं होईल. हे तुम्ही टी व्हीत पण हे ॲडव्हर्टायझिंगचं प्रमाण जास्त टी व्हीमध्ये असतं. टी व्हीमध्ये पण ते तेच सांगतात. किंवा तुम्ही लाईव्ह जर एखाद्या शॉपमध्ये एखादी वस्तू घ्यायला गेलात तर तिथे पण हेच सांगितलं जातं की तुम्ही आमची वस्तू खरेदी करा, तुम्हाला हा बेनिफिट होईल, असं होईल तसं होईल. म्हणजे एकूणच काय तर ते तुम्हाला कन्व्हिन्सच करतात की तुम्ही घ्या, ही वस्तू तुम्ही घ्याच, म्हणजे तुम्हाला फायदा होणारच. आणि खूपदा त्या कन्व्हिन्सना कस्टमर्स काय म्हणतात ते घेतात, कन्व्हिन्स होऊन घेतात त्या वस्तू. पण असं नसतं. जोपर्यंत एखादी गोष्ट घेण्यासाठी आपण मनाने कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत ती वस्तू आपण